नूल जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद सगळीकडे दिसून येत आहे। जिल्हा परिषद सदस्य संतोष तेली व दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस असा हर एक गावात प्रतिसाद मिळत आहे। हानिमनाळ गावात देखील भाजपच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांचा उत्तम असा प्रतिसाद पाहावयास मिळाला। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत हानिमनाळ या गावामध्ये नूल जिल्हा परिषद व हसरजंबू पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवारांचा इथे जोरदार असा प्रचार शुभारंभ चालू आहे। प्रचारात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत शिवप्रसाद अण्णा तेली आहेत। तेली साहेबांकडून जाणून घेऊया नेमकं कशा प्रकारे त्या निवडणुकीला सामोरे जातात। तेली यांना काय सांगाल, भाजपच्या माध्यमातून नूल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत। येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी मतदानाला सामोरं जायचं आहे। त्यानिमित्त गेले 8 दिवस आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते श्री संतोष तेली जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि प्रशांत अर्नाळकर पंचायत समितीच्या उमेदवार, त्याच पद्धतीनं या विभागातून सर्वच ज्या गावातून आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्या गावामध्ये असंख्य अशा प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। खरोखर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशा असणारे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीला आमचे जे उमेदवार आहेत ह्या विभागातील नूल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विभागातील जे उमेदवार आहेत त्यांना बहुसंख्य मतानं निवडून देण्याचा निश्चय ह्या सर्व कार्यकर्त्यांनी बांधलेला आम्हाला दिसतो। चांगल्या पद्धतीनं सर्व गावामध्ये आमचं ह्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं स्वागत आणि प्रचाराची फेरी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजनरित्या सर्व गावामध्ये राबवण्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत। त्यामुळं उद्या 9 तारखेचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आजच जाहीर करतो। त्या विभागातील आमचे तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त संख्येनं मताधिक्य घेऊन निवडून आलेत हे आज मी जाहीर करतो। धन्यवाद। अण्णा, जाहीरनाम्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे भाजपच्या माध्यमातून? आज साहेब ह्या आम्ही जो पक्षाच्या वतीनं आज जाहीरनामा इथं आपण दिलेला आहे लोकांना, त्यामध्ये सर्व गावामध्ये शेतकऱ्यांची एक प्रामुख्यानं समस्या की आपापल्या शेतवाडीकडे जाण्यासाठी पाणंद रस्ते जे आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये अजूनही बंद अवस्थेत आहेत। त्या पाणंद रस्ता खुला करणे हे एक ध्येय ह्या आमच्या निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला आणि सदस्यांना घेऊन आमदार शिवाजीराव पाटलांच्या सहकार्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही बावनकुळे साहेबांना भेटून हा एक ज्वलंत प्रश्न सर्व पाणंद रस्त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही शासन दरबारी करणार आहोत। त्याच पद्धतीनं आरोग्याच्या इमारती असतील, स्वच्छतागृह असेल, प्राथमिक शाळेची सुविधा असतील, दफनभूमी बऱ्याच ठिकाणी आहेत त्या कमकुवत आहेत, त्यांना संरक्षक भिंत नाही आहे, त्या ठिकाणी रस्ते नाही, दिवाबत्ती नाही आहे, त्या ठिकाणी अशा ठिकाणी आपण त्या व्यवस्थे उपलब्ध करून देणार आहे। त्याच पद्धतीनं गावातील महिलांसाठी बचत गट आहेच। गावात प्रत्येक गावामध्ये 60-70च्या संख्येनं बचत गट स्थापन झालेले आहेत, परंतु त्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही आहे। त्यामुळं त्या महिला भगिनींसाठी बाजारपेठ उभारणी करण्यासाठी त्याचा प्रयत्न, तसेच ह्या विभागातील ग्रामीण भागातील जी मुलं आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कुठेही त्रास होऊ नये, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी प्रत्येक गावामध्ये ह्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा संकल्प या वचननाम्यामध्ये आम्ही देत आहोत। क्रीडा संकुल असतील, त्या गावामध्ये जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी क्रीडा संकुलाचा प्रयत्न आमच्या सर्व उमेदवारांच्या मार्फत होईल। अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सर्व गावचा विकास करण्याच्या हेतूने ह्या भाजप पक्षाची गरज आम्हा सर्वांना वाटते। त्यामुळं आमचे जे भाजप प्रणित जे उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार त्यांना निवडून दिल्याशिवाय आम्हाला ह्या गोष्टी साध्य करता येणार नाहीत। त्यामुळं सर्व ग्रामस्थांना, सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, आपल्यासमोर आता पर्याय नाही आहे, भाजपला पाठिंबा दिला, सत्तेमध्ये आज भाजपचं सरकार आहे, त्यामुळे येणारा निधी जो आहे तो आम्हाला सहज उपलब्ध करता येईल। त्यामुळे
सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी या कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपल्यासोबत अर्नाळकर साहेब मागील अनेक दिवस तुम्ही प्रचाराला फिरत आहे, कशा प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळत आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला उत्तम प्रकारे मिळतो. सगळ्या म्हणजे प्रत्येक गावात आपण हे केलं ते लोकांचे प्रतिसाद भाजपला कमळ चिन्ह प्रतिसाद भेटते. कितपत विश्वास वाटतो विजयाबाबत? 100% विश्वास वाटतोय. सगळे उमेदवार आमचे ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, उमेदवार आहेत ना, त्यांचा 100% विश्वास वाटतो. धन्यवाद.